नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, राज्यात सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। 10 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर 34 जिल्ह्यांमध्ये राज्यात आपल्या सरसकट कर्जमाफी जाहीर केली असून सुद्धा शेतकऱ्यांना आता एक आनंदाचा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। पूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी बघा, संपूर्ण माहिती आपल्याला 2019 मध्ये ते जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यासाठी एकूण 52,565,000 लाख इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकृत माहिती बघण्यासाठी जीआर सुद्धा बघू शकता। महाराष्ट्र शासन निर्णय सहकार पणन वस्त्र उद्योग विभागाने त्यासाठी 30 मार्च 2024 ला जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे। तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर व्हिडिओ शेवटच्या पर्यंत तुम्हाला पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जीआर सुद्धा चेक करू शकता। तर बऱ्याच शेतकऱ्यांचे सन 2023 मध्ये नुकसान झालेले होते, त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज सुद्धा घेतलेले होते। शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे या संदर्भात जीआर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। हिवाळी अधिवेशनाच्या मध्ये शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान झालेले असून त्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती भरपूर बाबी आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालेले आहेत। शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबद्दल शासनाच्या वतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना 2023 मध्ये हिवाळी अधिवेशनातील 379.99 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। यापैकी 114 लाख निधी उर्वरित केलेला आहे आणि या योजनेसाठी 2023 ते 24 हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यापैकी उर्वरित निधी म्हणजे 114 लाख मध्ये निधी बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान झालेले आहे। हे नुकसान खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये झालेले असून उर्वरित शेतकऱ्यांना आता ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे। बरेच जिल्ह्यांमध्ये यांची नुकसान झालेली असून शेतकरी नुकसानग्रस्त झालेले आहेत। बाब लक्षात घेता एकूण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे ठरवले आहे। या जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे। हा जीआर तुम्हाला लेखाच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या याला लास्टला बघायला भेटणार आहे। दुष्काळ जाहीर झालेला असून संदर्भात शासनाच्या वतीने जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्हाला जीआर सुद्धा डाउनलोड करायचा असेल तर व्हिडिओ लिंकवर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।